दिवसापूर्वी इथे डॉल्फिन्स पण आले होते या समुद्रामध्ये ना. इथे डॉल्फिन्स पण दिसतात. इथे येतात डॉल्फिन्स. चौपाटीला आलात ना की इकडे बघा, ही विंग डेक आहे, ही गॅलरी आहे. मैसूर मसाला डोसा सांगितला. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, आणि ते सुद्धा शिवाजी पार्कमधल्या आपल्या दादर चौपाटीवर. मित्रांनो, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आणि आजच्या वर्षातला शेवटचा सूर्यास्त एन्जॉय करण्यासाठी म्हणून आम्ही शिवाजी पार्कच्या आपल्या दादर चौपाटीला आलो. गर्दी बघा. सगळेजण सूर्यास्ताचा फोटो शूट करण्यासाठी म्हणून इथे आले. आता हा सूर्य 2025 मधला मावळेल आणि उद्या 2026 नव्याने सूर्य पुन्हा उदय असेल. हे वर्ष ज्या पद्धतीने गेलं, ज्या आनंदाने गेलं, त्याच आनंदाने येणारं नवीन वर्षसुद्धा आपल्याला सुख समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जाऊ दे. खूप छान वातावरण आहे. आणि हे बघ ना, इकडे असं दाखव ना, इकडे सूर्यास्त होतोय आणि इथे बघा आकाशामध्ये इथे चंद्र सुद्धा दिसतोय. मस्त छान वातावरण आहे, मस्त. आणि आज जरा ना थंडी पण आहे. सूर्यास्ताची जरा आपण फोटोज घेऊया. 2 दिवसापूर्वी इथे डॉल्फिन्स पण आले होते या समुद्रामध्ये ना. इथे डॉल्फिन्स पण दिसतात. इथे येतात डॉल्फिन्स. हे छान वाटत होते जरा. आणि हा आपल्या समोर बांद्रा ते वरळी सी लिंक. छान वाटतं ना, शांत. हे सूर्याची किरणं पण दादर चौपाटीला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेली गर्दी बघू शकता. आणि इथे चौपाटीला आलात ना की इकडे बघा, ही विंग डेक आहे, ही गॅलरी आहे. आणि ह्या गॅलरीला लागून ना इकडे असा समुद्र किनारा आहे. आणि इकडे संपूर्ण ही सगळे शेवपुरी, भेलपुरी यांची सगळी दुकान आहेत. आणि घोडा गाड्या लहान मुलांना खेळण्यासाठी सगळं इकडे. मंडळी, 2025 मधला हा सूर्यास्त झालेला आहे. आणि उद्या नवीन वर्ष 2026 नवीन आशा, नवीन उमेद घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, आनंदाचा आणि भरभराटीचा हीच अपेक्षा. आज हा आपण सनसेट इथे एन्जॉय करण्यासाठी मग आलो होतो. या वर्षाचा शेवटचा सनसेट आणि सुंदर असं दृश्य आपण आपल्या कॅमेरामध्ये आपण टिपलेलं आहे.
मंडळी चौपाटीला सूर्यास्त पाहून झाला आणि सूर्यास्त पाहून झाल्याच्या नंतर आता नाश्ता करण्यासाठी म्हणून आपण शिवाजी पार्क या ठिकाणी आपण आलेलो आहे. बालमाऊंट शाळेच्या शेजारी असणारा मसाला डोसा या ठिकाणी आपण खाऊयात. सोबत गौरी पण आहे. चला मसाला डोसाच्या स्टॉलवर. मैसूर मसाला डोसा सांगितला हा एकदम क्रंची बना. शाळेच्या अगदी शेजारी असणारा हा स्टॉल आहे. इकडे येऊन आपण डोसा वगैरे खात असतो. खुश डोसा बघा काय भारी बनवला. कसं आहे सांग. भारी ना. आपण इकडे जाऊन खात असतो. एकदम क्रंची बनवलं बघ आणि भाजी ना वेगळी करून दिली त्याने. प्लेन डोसा कितने का है? 60 रुपीज. त्याच्यातच घ्या ना इसमें दे. दिनेश डोसा सेंटर यांचा मेनू लिस्ट बघा. पन्नास ते 60 पद्धतीचे डोसे यांच्याकडे मिळतात. आणि आता इथे उत्तप्पा लावला. ओनियन उत्तप्पा आहे. हे काय आला दही डोशाला प्लेटले उत्तर बघा. बस. शिजलाय का? भारी ना. तर मंडळी आज आपण सनसेट एन्जॉय करण्यासाठी म्हणून आलो होतो. सरत्या वर्षाचा 2025चा शेवटचा दिवस आणि तो एन्जॉय करून आपण बालमून शाळेजवळ आलो. इथे मस्तपैकी आपण मसाला डोसा वगैरे खाल्ला. आजचा दिवस छान गेला संध्याकाळी. तर मित्रांनो आजचा खास व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ कसा झाला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. बाय.